अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। हाय व्होल्टेज मॅच आपल्याला ग्राउंड नंबर 2 वर पाहायला मिळाला। अतिशय चुरशीचा मॅच 5 रेड मध्ये सुद्धा तितकाच रोमांच तितकीच सुरस पाहायला मिळाली आणि अखेर बाजी मारली ती सातिर्य संघाने। बॅडलक नवगाव संघाचं 1 गुणाने आपण पिछाडीवर राहून आपल्याला या ठिकाणी घरी परतावं लागलं। मात्र जबरदस्त खेळ आज तुम्ही रात्रभर केलात। दरम्यान यावेळी सामन्याला सुरुवात झाली। गावदे गोंधळपाडा वर्सेस बोंबटकर पाडा। पुन्हा या ठिकाणी आपल्याला ग्राउंड नंबर 1 वर घाडीचा खेळ पाहायला मिळेल, इकडे कडवेचा सुद्धा खेळ पाहायला मिळेल। दरम्यान लेग टच मारण्याचा प्रयत्न केला जातोय। 7 विरुद्ध 1 अशी रेड आहे, बोनस गुण ऑन आहे। 3 नंबर जर्सी परिधान हा खेळाडू। चारही दिग्गज संघ 2 मैदानावर सुरू झालेल्या मॅचेस। आणि अंगावर घेतली सिंगावर खरोखर एक चांगला त्या ठिकाणी आत्मविश्वासपूर्वक पकड म्हणता येईल। एक जबरदस्त कॉन्फिडन्स भरलेला हा खेळाडू। आता आपण बघतो रेडवर घाडी या वर्षामध्ये अतिशय फॉर्म मध्ये असणारा घाडी आज या ठिकाणी किम नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये काय करतोय, विशेषतः या सामन्यामध्ये काय करतोय। प्रत्येक सामना आपल्यासाठी महत्त्वाचा असतो। नॉकआउट स्पर्धा असते आपली, थोडीशी चूक स्पर्धेतून बाहेर। कारण कबड्डीमध्ये तुम्हाला थोडंसं जरी तुम्ही लूज झालात, मग तुमचा कॉन्फिडन्स असेल, खेळ असेल, तुमची चपलता असेल, तुमची रेड असेल, कुठेही लूज झालात तर त्याचा फार मोठा भुर्दंड तुम्हाला भोगावा लागतो। ग्राउंड नंबर 1 वर चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना दत्तप्रसन्न किम वर्सेस गावदेवी मुशेद। दत्तप्रसन्न किम वर्सेस गावदेवी मुशेद। या ठिकाणी लोहारला पकड होते, एक चांगला रायडर आहे, मात्र या ठिकाणी या रेड मध्ये कुठेतरी अपयशी ठरतोय। एक वेगळा प्लॅनिंग उतरलेला हा गोंधळपाडा संघ पाहूया। तितकाच एक दिग्गज असा मजबूत असा बोंबटकर पाडा संघ 4 नंबर जशी प्रदान केलेला रायडर। या वर्षी आपण बघतो जिथे इथे सामने झाले, सर्व मंडळांचं एक चांगलं आयोजन, सुंदर नियोजन पाहायला मिळालं। सर्व संघांनी चांगलं सहकार्य केलं। मित्र, तुमच्यावर आपल्या अलिबाग रेवस पंचक्रोशीची कबड्डी जिवंत ठेवायची की नाही तुमच्यावर आहे। आयोजक आयोजन करत असतात, कमिटी पुढाकार घेत असते, पण संघांचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला जर सहकार्य करत गेलात तर अलिबाग रेवस पंचक्रोशीतील कबड्डी नक्कीच जिवंत राहील, नुसतीच जिवंत राहणार नाही तर अलिबाग तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये वेगळ्या नावाने ती ओळखली जाईल। चला, या ठिकाणी लाईनमन आणि फकी मारायची आहे। स्वयंसेवक ग्राउंड नंबर 1 वर आता मध्यंतरला फकी सुद्धा मारायची आणि लाईनमन आपलं काम चोख बजवायचं आहे। स्पर्धा सुरू झाल्यापासून आपण आपलं काम चोख बजावत आहे। या ठिकाणी मात्र ब्लॉक केलं जातं रायडरला। 3-2 असा गुणफलक। पुन्हा रेडवर घाडी। पण प्रत्येक संघाचं तुम्ही वैशिष्ट्य पाहिलं, प्रत्येक संघाच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा जर अभ्यास तुम्ही केलात तर आपल्याला पाहायला मिळेल काही संघ असे आहेत की तिथं त्यांचे रायडर ठरलेले असतात, त्यांनीच फक्त रेडवर जायचं। अँकल होल्ड कोणी करायचा, कव्हरिंग कोणी करायचं, याचं एक जबरदस्त प्लॅनिंग असतं। कारण पावसाळा झाल्यानंतर प्रॅक्टिसला सुरुवात होते, ज्या त्या गाव प्लॅनिंग करणारा संघ नक्कीच नेहमी सिकंदर होत असतो, बाजीगर होत असतो। प्रत्येक सामन्यामध्ये जे सर्वोत्कृष्ट खेळाडूचे किताब दिले जात आहेत ते शिवसेना किम उपशाखा प्रमुख आमचे दादा नाईक यांच्याकडून ते देण्यात येत आहे।
प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचे जे चषक आहेत ते सन्माननीय प्रशांतजी दळवी साहेबांच्या होते. पुन्हा एकदा या ठिकाणी लोअरला पकड होते. खोलवर जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न लोअर कडून अयशस्वी ठरतोय. एक वेगळ्या प्लॅनिंगने रेड करण्याचा प्रयत्न लोअरने केला होता, मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक अयशस्वी होतोय. आता मात्र हा 4 नंबर जर्सी परिधान केलेला बोंबटकरपाडा संघाचा रायडर काय करतोय पाहूया. 5 विरुद्ध 1 अशी रेड आहे. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय, अजून यश मिळत नाही आहे. नक्कीच यांनी थोडस या ठिकाणी बॅकफुटवर नेण्याचा प्रयत्न बोंबटकरपाडा संघाकडून केला जातोय अपोजिट गोंधळपाडा संघाच्या विरोधात. मात्र गुणफलक जर पाहिलात तर तुम्ही 3-4 म्हणजे पाहायला गेलं तर 1 गुणांची किरकोळ आघाडी कबड्डीमध्ये तितकीशी फारही महत्वाची नाही आहे. मात्र निर्णायक क्षणी कधी कधी ही 1 गुणांची आघाडी सुद्धा निर्णायक ठरते. गाडी रेडवर आता मात्र 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा बोंबडपाडाचा हा खेळाडू पाहूया. 5 विरुद्ध 1 चपलाईनी रेड करतोय. एक जबरदस्त त्याच्या पायामध्ये बदल आली ते पाहायला मिळतो रे. रनिंग हँड टच करण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतोय, कारण रनिंग हँड टच करण्यासाठी नक्कीच आपल्याला थोडीशी हिंमत दाखवावी लागते. आपली नजर परफेक्ट असली पाहिजे. आपण धावत जात असताना नक्की मधल्या फळीमध्ये आपल्याला पकड होईल का याकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. कबड्डी मातीतला रणसंग्राम, मातीतला खेळ. अगदी या अलिबाग रेवस पंचक्रोशीच्या बाबतीमध्ये सांगायचं, अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा सांगायचं झालं तर 4-5 वर्षापूर्वी कुठेतरी थोडंसं नॅशनल पद्धतीने गेम खेळवले जायचे, म्हणजेच मॅटचा वापर केला जायचा. मग लक्षात आलं की आपण प्रॅक्टिस मातीच्या मैदानावर करतोय आणि स्पर्धेमध्ये मॅटवर खेळताना दुखापत बऱ्याचशा खेळाडूंना तेव्हा झाली होती. मग एक 4-5 वर्षापूर्वी आपल्याकडे अलिबाग रेवस पंचक्रोशीमध्ये मॅटवर सामने भरवले गेले, मात्र त्याचे धोके लक्षात आले आणि पुन्हा एकदा पूर्ववत जुना खेळ, जुनी पद्धत अर्थात मातीतला खेळ, मातीतली कबड्डीला सुरुवात झाली. आणि मग मॅट आपल्या भागामध्ये आता कुठे दिसत नाहीये, कारण मॅटचा एक तोटा आहे की हिवाळ्यामध्ये कबड्डीचे जास्त सामने असतात आणि तेव्हा थोडंसं सगळीकडे रात्रभर दव पडत असतं आणि मग मॅटवर खेळाडूंना दुखापत जास्त होते. 4 विरुद्ध 1 अशी रेड. बघा, चपलाईनी रेड करून एक गळी टिपून 1 गुणांची कमाई करत आपल्या सौगड्यासोबत मिसळलाय. आता मात्र नक्की थोडंसं बॅकफुटवर नेलंय. गोंधळपाडा संघाला कमबॅक करावं लागेल. विशेषतः घडीला जबाबदारी घ्यावी लागेल. सर्व सूत्र स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागतील. गोलवर चढाई करतोय, बोनस गुण ऑन आहे. पाहूया, गडी मारल्याचा या ठिकाणी दावा करतोय आणि खरोखर 1 गडी टिपतोय. शुभम म्हात्रे, मगाशी जो मॅच झाला त्याच्यातला मांडवकर संघाचा शुभम म्हात्रे याने आपला किताब घेण्यासाठी यायचा. सर्व खेळाडूला किताब घेण्यासाठी यायचा शुभम म्हात्रे. गुणतक्ता या ठिकाणी दिसतो आपल्याला 5-7. अजूनही सामन्यामध्ये रोमांच आहे, कारण 2 गुणांचा फक्त किरकोळ असा फरक आहे.
मी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक वर्धक सरांना विनंती करतो की आपण सर्व्हिस मात्र बॅड लक सर्व्हिस. दरम्यान त्याला ग्राउंड नंबर 1 साठी दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना दत्तप्रसन्न किम वर्सेस गावदेव मुशेर आणि ग्राउंड नंबर 2 साठी तिसऱ्या फेरीतील पहिला सामना माऊली भुते वर्सेस जय गणेश धोकोडे. माऊली भुते वर्सेस जय गणेश धोकोडे तिसऱ्या फेरीतील पहिला सामना. शिवछत्रपती एकता मंडळ भाल व ग्रामस्थ मंडळ भाल शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी भव्य दिव्य कबड्डीचे सामने अलिबाग पंचकृषी तृतीय क्रमांक 5555 व चषक, चतुर्थ क्रमांक 5555 व चषक, तसेच वैयक्तिक बक्षिसे सर्जित खेळाडू आकर्षक चषक, उत्कृष्ट चढाई आकर्षक चषक, उत्कृष्ट प्रकार आकर्षक चषक, पब्लिक हिरो आकर्षक चषक. तरी सर्व अलिबाग रेवस पंचकृषीच्या संघांना आवाहन करतोय भाल यांच्या विद्यमाने आयोजित होणारी 1 मार्च रोजी ची स्पर्धा सर्वांनी सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य करायचे, उपकृत करायचे. या ठिकाणी एक जबरदस्त अशी पकड झालेली फक्त एकच खेळाडू असताना सुद्धा दरम्यान या ठिकाणी लोणचे नामुष्की गोंधळपाडा संघावर, त्यामुळे आगेकूच करतोय बंबुटकरपाडा संघ 5-13. आता मात्र 8 गुणांची आघाडी बंबुटकरपाडा संघाकडे. या ठिकाणी बोनस मिळतोय घाडी. खरोखर एक जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील सामना आहे. दरम्यान तिसऱ्या फेरीतील पहिला सामना ग्राउंड नंबर 2 वर माऊली भुते वर्सेस जय गणेश धोकोडे. दोन्ही संघांना विनंती लवकरात लवकर यायचं आहे. तुम्हाला लाईव्ह त्याला विचार, तुम्ही पाठी आहात. बहुसंख्येने उपस्थित प्रचंड असा हा जनसमुदाय कबड्डी मायबाप रसिक, त्याचबरोबर बहुसंख्येने उपस्थित आमच्या महिला भगिनी, या सर्वांना मी आयोजकांच्या वतीने आमच्या समालोचक टीमच्या वतीने नक्की धन्यवाद देतोय. आपण आहात म्हणून ही कबड्डी आहे, आपण आहात म्हणून या स्पर्धेला शोभा आहे आणि आपण आहात म्हणून आमच्या आवाजाला सुद्धा महत्व आहे. नक्कीच या ठिकाणी नेहमीप्रमाणे आक्रमक खेळ करावा लागेल घाडीला. जर आपला संघ या स्पर्धेमध्ये अजून टिकून ठेवायचं असेल, आपल्या संघाचं आव्हान जर या स्पर्धेमध्ये कायम ठेवायचं असेल तर घाडीला मात्र एक आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. आपल्या रेडमध्ये सुद्धा आक्रमकपणा आणावा लागेल. 1, 2, 3 गुणांची कमाई सतत करावी लागेल. या ठिकाणी खोलवर जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न मात्र अनसक्सेस. वेळेची मर्यादा कबड्डीमध्ये असते. 13-8 निर्णायक दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली आहे. दरम्यान चालू सामना संपल्यानंतर याच 1 नंबर ग्राउंडवर दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना दत्तप्रसन्न किम वर्सेस गावदेव मुशेर. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. तब्बल 1 तास उशिरा आज सामन्याला सुरुवात झाली.
दिलखुश आवाज च्या वतीने महाशिवरात्रीचं औचित्य साधून भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अलिबाग रेवस पंचक्रोशी आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा असणार आहे. सर्व संघांनी सहभाग घेऊन त्यांना सहकार्य करायचं, उपकृत करायचं आहे. चला, थोडासा थंडीचा जो आपण तडाखा म्हणतो तो थोडासा कमी झालाय, कारण उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले. परीक्षेचा मात्र हंगाम सुरू आहे. नाही खोलवर गेल्यानंतर एक महाचूक करतोय आणि स्वतः अडकतो जाळ्यामध्ये आणि जकडून ठेवलं त्याला आणि कोर्टच्या बाहेर जातो. रायडर बाद होतोय, निराश होतोय. 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा गोंधळपाडा संघाचा खेळाडू रायडर काय करतोय आपल्यासाठी पाहूया. 5 विरुद्ध 1 अशी त्याची रेड. चपलटा रेड मध्ये मात्र या ठिकाणी लगेच पकडले, क्षणाचाही विलंब न करता या ठिकाणी कमर पकडले. ताकद आणि आत्मविश्वास दोन्ही दिसून आलं, त्यामुळे रायडर निराश होऊन कोर्टच्या बाहेर. यावर्षी अनेक खेळाडू फॉर्म मध्ये आहेत. त्या अनेक खेळाडूंपैकी एक सध्या रेडवर असणारा पार्थ. आपण बघतोय पार्थ जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी यावर्षी पार्थची पाहायला मिळालेली आहे. आणि आता अलिबाग रेवस पंचक्रोशी मध्ये तर यावर्षी तुफान असा खेळ त्याचा बहरलेला दिसतोय. चला, पंचांनी डिक्लेअर केलाय की किती वेळ राहिलाय. मात्र या ठिकाणी लोहारला मात्र मगाशी सुद्धा 2 रेड मध्ये पकडले आणि आता सुद्धा पकडले. लोहारला मात्र सूर काही गवसत नाही आहे. गरज होती लोहारची संघाला, मात्र या ठिकाणी कुठेतरी निराश करताना दिसतोय. कारण 16-9 7 गुणांचा फरक आणि काही मिनिटं शिल्लक सामना संपण्यासाठी. ग्राउंड नंबर 2 वर अँकर होल्ड केला जातोय. रायडर बाद होतो, निराश होऊन कोर्टच्या बाहेर. पार्थला माहितला आपला संघ मजबूत स्थितीमध्ये आहे, आघाडीवर आहे. घाई करण्याची काही गरज नाही. वेळ काढूपणा केला जातोय पार्थ कडून. केले मुघलांना हद्दपार, राजेभू धरतीवरती ना कुणा शिवांची सर, ना कुणा शिवांची सर, असे आपले शूर असे राजेश्री शिवछत्रपती ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांचा हिंदवी स्वराज्य निर्माण करताना आपल्या मावळ्यांना, आपल्या सरदारांना, आपल्या सैनिकांना त्यांचं शरीर मजबूत करण्यासाठी, लढाईला तयार करण्यासाठी अनेक मातीतले खेळ खेळण्यास शिकवले. त्याच्यामधीलच एक कबड्डी त्या काळामध्ये होतो. तो एक मर्दानी खेळ, ज्या खेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाचा व्यायाम होतो, असा हा खेळ म्हणजे कबड्डी. बोनस गुण ऑन होता. दिमाखात खोलवर चढाई करून बोनस गुण पटकावलाय. आता मात्र 16-11 अजूनही 5 गुणांचा फरक. ग्राउंड नंबर 1 वर चालू असणारा सामना बोबटकर पाडा वर्सेस गुन्हेपाडा. या ठिकाणी मात्र पकड होतो, रायडर बाद होतो, गरज होती. आणि जो कोर्टच्या बाहेर होता घाडी, तो आता मात्र इन झालाय. आणि घाडी इन होणं म्हणजे कुठेतरी आशेचा किरण, विश्वासाचा किरण पाहायला मिळतोय. आणि आपल्या चढाईमध्ये लगेच 1 गुण. दरम्यान बोबटकरपाडा संघाकडून एक वेगळी रणनीती उर्वरित वेळाकरता ठरवण्यात आलेली आहे. घाई करण्याची गरज नाही आहे, मात्र घाई करावी लागेल, आक्रमक व्हावं लागेल, अटॅकिंग गेम करावा लागेल तो गोंधळपाडा संघातील खेळाडूंना, कारण अजूनही 3 गुणांनी पिछाडीवर. मात्र या ठिकाणी
आता मात्र 3 विरुद्ध 1 अशी खालीची रेड ही ह्या रेडवर बरंचसं डिपेंड असणार आहे. सुपर टॅकल ऑन होता. आता मात्र 15-16